ओम श्री परमात्मने नमः. विष्णू सहस्रनाम हे भौतिक सत्याचे बौद्धिक आकलन आहे. यात उदात्त काव्याचा रसाविष्कार आहे. यात काव्याच्या रसाविष्काराबरोबरच वैदिक वाङ्मयातील अध्यात्म आहे आणि बौद्धिक सत्याची प्रचिती म्हणजेच विज्ञान सुद्धा आहे. विज्ञान म्हणजे चैतन्याला जाणणे आणि अध्यात्म म्हणजे चैतन्याशी समरस होणे. अशा प्रकारे या तिन्हीचे एकत्रीकरण या सहस्रनामावलीत समाविष्ट आहे. याचे वारंवार पठण करावे, कारण मर्दनम गुणवर्धनम असे वचन आहे. एखादी गोष्ट वारंवार केली की ती पक्की होते, त्यातील गुणवत्ता वाढत राहते. जसे लहानपणी आपण कविता किंवा पाढे घोकून घोकून पाठ करायचो आणि ते आपल्या दीर्घकालीन स्मरणात राहिलेले आहेत. सकाळी उठल्यापासून सतत नामस्मरण करणे म्हणजेच उपासना. आपला देह हे एक उपकरण आहे. यामध्ये जे चैतन्य आहे त्यामुळे देहाचे चलन होते. चैतन्याला जाणण्याचे सामर्थ्य फक्त मानवी देहातच आहे, कारण भगवंताने मानवाला बुद्धीचे आणि स्मरणशक्तीचे वरदान प्रदान केलेले आहे. गीता चैतन्याला जाणण्यासाठी शक्ती देते. गीता हा ज्ञानाचा रत्नाकर आहे. तो एक पौष्टिक खुराक पण आहे. पण त्यापूर्वी पवित्र स्नान करणे किंवा घडणे आवश्यक आहे. ते स्नान मनाचे आणि बुद्धीचे असते. ते विष्णू सहस्रनामाने घडते. म्हणून गीतेचे पठण, अभ्यास, मनन, चिंतन इत्यादी करण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. त्याचे पठण चिंतन केले पाहिजे. ज्ञानदेव या सहस्रनामाचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो. अर्थ असा आहे की नामसंकीर्तन रूप हजारो नावा तयार करून मी परमात्मा त्यांचा म्हणजे भक्तांचा तारक झालो. तर तुकोबा म्हणतात, हा सहस्रनाम पाठ ही वैकुंठीची वाट आहे. आणि याचे महत्त्व किंवा महात्म्य जाणल्यानेच तुकोबांनी आपल्या जावयाला जगातील अतिमौल्यवान वस्तू म्हणून विष्णू सहस्रनामाची पोथी लग्नात हुंडा म्हणून दिली होती. नामामुळे दोषांचे हरण होते, गुणांची वृद्धी होते, नाम साधनेतील उणीव भरून काढते. नाम भक्ताचा मान कमी करते, म्हणजे त्याचा अहंकार संपवते. देवाला सर्व समर्पण करण्याचा भाव जागृत होतो आणि त्याचा हा समर्पण भाव पाहून देवाला भक्तापर्यंत यावेच लागते. म्हणजेच एका दृष्टीने त्यावेळी देवाचा मानसुद्धा कमी होतो व तो भक्तांचा मान वाढवितो. म्हणजेच नामामुळे मान कमी होतो, तसाच तो देवकृपेने वाढतो सुद्धा. महाभारत युद्ध समाप्तीनंतर झालेल्या प्रचंड जीवितहानीमुळे धर्मप्रवृत्तीच्या धर्मराजाला मनाला काही केल्या शांती लाभत नव्हती. राज्य मिळाले पण समाधान मिळाले नाही. तो खूप बेचैन झाला व भगवान श्रीकृष्णांना वंदन करून म्हणाला, देवा, मला मनःशांती लाभेल असा काही उपदेश करा. मी काय करू म्हणजे माझे मन शांत होईल, मनाला समाधान लाभेल. भगवान हसले व म्हणाले, अरे धर्मराजा, तू तर धर्मज्ञ आहेस, तुला याचे उत्तर माहिती असायलाच हवे. पण तरी तू हा प्रश्न तुझे पितामह भीष्म यांना विचार. तेच तुझे समाधान होईल असा उपाय सांगू शकतात. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने असे सांगितले. राजाला खरे तर आश्चर्य वाटले, पण भगवंतांची आज्ञाप्रमाण मानून ते आपल्या सर्व बंधूंसह भीष्म पितामहांकडे गेले. तेथे ते शरशय्येवर पहुडलेले होते. त्यांच्या समवेत अर्थातच भगवान श्रीकृष्ण पण होतेच. धर्मराजांनी पितामहांना मनःशांतीचा उपाय विचारला. तेव्हा त्यांनी आश्चर्याने श्रीकृष्णांकडे पाहिले. भगवान हसून म्हणाले, हो हो पितामह, खरं तर हे काम तुम्हीच करू शकता. भीष्म पितामह हे भगवंताचे निस्सीम भक्त होते. ते सत्यवचनी होते. ते भगवंताचे एकांत भक्त होते. ते कुरुक्षेत्रावर उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. मनानी आणि मुखाने भगवंताचे स्मरण करीत शरशय्येवर पहुडले होते.
याच कुरुक्षेत्रावर भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला होता. गीता ही प्रत्यक्ष भगवंताचे मुखातून प्रगटली होती आणि आता भीष्म पितामह जे सांगणार होते ते भगवंतांचे साक्षीने त्यांच्या आज्ञेने धर्मराजाला उपदेश म्हणून आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये युधिष्ठिर आणि भीष्म यांचा हा संवाद आहे. सांगणारे गीता पितामह भीष्म, विचारणारा किंवा प्रश्नकर्ता आणि श्रोता धर्मराज युधिष्ठिर आहे आणि याचा साक्षीदार सर्व साक्षी असलेला भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणूनच हे स्तोत्र किंवा ग्रंथ हा अत्यंत पवित्र आहे. भीष्माचार्यांकडे जे ज्ञान आहे ते सर्वांना मिळावे, सर्व भक्तांना त्याचा लाभ व्हावा ही भगवंताचीच इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी धर्मराजाला मनातील शंका विचारायला सांगितले होते. हा सर्व ग्रंथ माला मंत्र आहे. यातील प्रत्येक नामात मंत्राचे सामर्थ्य आहे. यातील एक एक किंवा संपूर्ण श्लोक, एक एक नाम किंवा संपूर्ण श्लोक किंवा संपूर्ण स्तोत्रच अत्यंत पवित्र आहे. याचे स्मरणाने, पाठाने, चिंतनाने प्रत्यक्ष भगवंत भेटल्याचे समाधान भक्तांना लाभते. कारण हे नामाचे स्तोत्र आहे. परमार्थ साधनेचा केंद्रबिंदू म्हणून नामाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे ते गुरुकडून मिळाले तर विशेषत्वाने परिणामकारक होते. भगवान श्री व्यासदेवांनी महाभारतासारख्या ग्रंथातून भगवद्गीता व विष्णू सहस्रनाम हे दोन छोटेखानी असले तरी अत्यंत महान ग्रंथ जगाला दिले आहेत. नाहीतर श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आणि भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला केलेला उपदेश त्यांचे बरोबरच कालाचे ओघात नष्ट झाला असता. पण या महान प्रज्ञावान वेदवेत्या मुनींनी ते ग्रंथरूपाने जगाला प्रदान करून अजरामर केले आहेत आणि अखिल मानवावर उपकार केले आहेत. कारण या दोन ग्रंथांमुळेच मानवाचा उद्धार होऊ शकतो आणि तो कैवल्य पदाला पोचू शकतो. श्री व्यास महर्षींची थोडक्यात महती. यांना भगवान व्यासदेव असेही संबोधतात. 10व्या अध्यायात स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे की मुनीनाम अप्यहम व्यासः, मुनींमध्ये व्यास मीच आहे. आता मुनी कोणाला म्हणतात तर चिंतनाने ज्याचे जीवनावर परिणाम झाला आहे, ज्यांना मनाचा, वाणीचा, उदराचा, तहानेचा वेग स्वाधीन ठेवता येतो ते मुनी. जे मौन बाळगून असतात ते मुनी. येथे मौन म्हणजे न बोलणे असा अर्थ नाही, तर योग्य तेच आवश्यक असेल तेवढेच आणि तेव्हाच बोलणे किंवा वाचेने नाम घेणे असा आहे. तर असे हे व्यासमुनी होते. ते वशिष्ठ ऋषींचे पणतू, शक्तीचे नातू, पराशरांचे पुत्र तर शुकाचार्यांचे पिता होते. ते विष्णुरूप आहेत. त्यांनी वेदांची व्यवस्था लावली, म्हणजेच विषयवार मांडणी केली, 4 वेदांचे विभाग केले, ब्रह्मसूत्राची रचना केली, तसेच भागवतासारखा ग्रंथ लिहिला आणि महाभारत ग्रंथाचे कर्तेपण सुद्धा यांचेच आहे. या स्तोत्रात दैवी ऊर्जेचा स्रोत असून आध्यात्मिक क्रांती करणारे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राचे पठणाने चैतन्यात असलेली ऊर्जा आपल्याला जाणता येते. याचे नित्य पठणाने आपल्याला चैतन्याची ओळख करून घेता येते. त्यासाठी हा अभ्यास आवर्जून करावा. याने जाणीव जागी होते. म्हणजे सर्व गोष्टींचे निरीक्षण करताना सर्वत्र असलेल्या चैतन्याची जाणीव होते. या स्तोत्रासंबंधी एक कथा प्रचलित आहे. पितामह भीष्मांनी हे स्तोत्र धर्मराजासह सर्व पांडवांना भगवंताचे म्हणजे श्रीकृष्णाचे उपस्थितीत अथवा साक्षीने सांगितले. त्यानंतर लगेचच पितामह अनंतात विलीन झाले. त्यांचे सर्व अंत्यसंस्कार अर्थातच पांडवांनी केले. यामध्ये काही दिवस गेले आणि धर्मराजाला या स्तोत्राची त्यानंतर आठवण झाली. पण झाले असे की त्यांना त्यातले काहीच आठवेना. त्यांच्याप्रमाणे इतर कोणत्याच पांडवांना सुद्धा ते आठवत नव्हते. सर्वजण श्रीकृष्णांकडे गेले व त्याला विनंती केली की आपण सर्वज्ञ आहात, ते स्तोत्र आम्हाला आपण सांगावे.
श्रीकृष्ण म्हणाले, अरे छे छे, मला तर ते काहीच आठवत नाही. पण तुम्हाला एक उपाय सांगतो. तुमच्यामध्ये सर्वात बुद्धिमान असलेल्या सहदेवाला ते आठवत असेल. पण तो सुद्धा म्हणाला की नाही, मला आठवत नाही. मग भगवंत म्हणाले, तू भगवान शंकरांना प्रार्थना कर. त्याप्रमाणे शंकरांना प्रार्थना करताच जगत कल्याण करणाऱ्या शिवाने सहदेवांचे गळ्यात असलेल्या स्फटिकमण्याच्या माळेचे द्वारा ध्वनिलहरी निर्माण केल्याने हे सर्व स्तोत्र ध्वनिलहरीद्वारा ऐकू येऊ लागले. त्यामुळे ते आपल्या सर्वांना उपलब्ध झालेले आहे. या विष्णू सहस्रनामाचा पाठ ही वैकुंठाची वाट आहे. हे स्तोत्र मंत्र आहे. इतकेच नाही तर यातील प्रत्येक श्लोक एक एक मंत्र आहे. हा 32 अक्षरे असलेला माला मंत्र आहे. यानंतर पितामह भीष्मानी समोर उभ्या असलेल्या परमात्म्याला, पुरुषोत्तमाला वंदन करून त्यांचेकडे पाहतच सांगायला सुरुवात केली.